बेस्ट संपावर मुंबई हायकोर्टाकडून मुंबईकरांना अजूनही दिलासा मिळाला नाहीये। तोडग्यासाठी 2 दिवसाची मुदत देत मुख्य सचिवांना बैठक घेण्याचे आदेश हायकोर्टाने दिले। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी 3 सदस्यीय समिती नेमण्यात आल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने मुंबई हायकोर्टात देण्यात आली आहे। सरकार आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांना संप मिटल्याची घोषणा करा असा आग्रह करते, तर दुसरीकडे मात्र तोडगा निघेपर्यंत संप मागेच घेणार नाही अशी भूमिका संघटनेने घेतली। आज पुन्हा राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीची बैठक होणार आहे। बेस्ट संपाने त्रस्त झालेल्या मुंबईकरांसाठी थोडासा दिलासा देणारी एक बातमी आहे। खासगी बस आणि स्कूल बस आजपासून प्रवासी वाहतूक करणार आहेत आणि या दोन्ही बस संघटनांच्या महासंघाने हा निर्णय घेतलाय आणि यासाठी 2000 खासगी आणि स्कूल बस मुंबईकरांच्या सेवेत असणार आहेत। 10 किलोमीटर पर्यंतच्या प्रवासासाठी 20 रुपये तिकीट असणार आहे, तर त्यापेक्षा जास्त प्रवासासाठी बेस्टच्या दरानुसार तिकीट आकारण्यात येणार आहे। पण अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांना मात्र प्रवास मोफत असणार आहे। परळच्या शिरोडकर सभागृहात संपाच्या पार्श्वभूमीवर बेस्ट कामगार कृती समितीची सभा पार पडलेली आहे। या सभेला शशांकराव देखील उपस्थित होते आणि बेस्ट कामगारांचा संप सुरू ठेवून चर्चेला येणार असल्याचा ठाम निर्धारच कृती समितीचे शशांकराव यांनी यावेळी केला। दरम्यान मनसेनेही बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला। शिवसेनेने बेस्टच्या कर्मचाऱ्यांना देशोधडीला टाकल्याचा आरोप मनसेनं केला। तसंच सरकारने बजावलेल्या मेस्माच्या नोटीसची होळी देखील मनसेकडून करण्यात आली। तर माहीममध्ये कनेकिया बिल्डर विरोधात मनसेचे आंदोलन झालेले आहे आणि यावेळी बेस्टच्या जागेवर सुरू असलेलं कनेकियाच्या बिल्डरचं काम जे आहे ते मनसेकडून थांबवलं गेलंय। बेस्टचे 320 कोटी रुपये कनेकिया बिल्डरकडे थकीत ठेवल्याने हे काम थांबवलेलं आहे। बेस्टच्या संपाला अनेक संघटनांनी पाठिंबा दिला। त्यातच आता बहुजन समाज पक्षाने देखील बेस्टच्या संपकरांना पाठिंबा जाहीर केलाय आणि बेस्टच्या मोठ्या जागा बिल्डरला विकून बेस्टला मुद्दाम शिवसेना आणि भाजप तोट्यात दाखवत असल्याचा आरोप देखील बसपाने केलाय। बेस्टच्या संपाला शिवसेना भाजपच जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केलाय। ते खेडमध्ये पक्षाच्या परिवर्तन निर्धार मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलत होते। बेस्टच्या वाहतूक विभागापाठोपाठ मोनोरेलच्या कर्मचाऱ्यांनीही आता संपाचा पवित्रा घेतलाय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोनोरेलचे 198 कर्मचारी गुरुवारी रात्रीपासून संपावर गेले आणि या संपाबाबत अद्याप मोनोरेल प्रशासनाकडून अधिकृत असा दुजोरा जो आहे तो मिळू शकला नाहीये। कुणीही यावं आणि साहित्य संमेलनाला वेठीस धरावं हे अजिबात चालणार नाही असं म्हणत साहित्य संमेलनाध्यक्ष आणि ज्येष्ठ लेखिका अरुणा ढेरे यांनी नयनतारा सहगल प्रकरणावर टीका केली। साहित्यबाह्य प्रकरणांनी संमेलनात वाद निर्माण होणं आणि सहगल यांचं निमंत्रण रद्द होणं हे अत्यंत चुकीचं आहे। निमंत्रण रद्द करणं ही संयोजक मंडळाची चूक आहे असं देखील ढेरे यांनी म्हटलंय। ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना न बोलावण्यात गेल्यानं महाराष्ट्राचे नाक कापले गेले असं मत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केलं। यवतमाळच्या साहित्य संमेलनात ते बोलत होते आणि संमेलनाला कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही हे सांगणं सरकारचं काम नसतं। नयनतारा सहगल वादाशी सरकारचं काहीही घेणं देणं नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलं। तर व्यवस्थेने माझ्या पतीचा बळी घेतला असून एकटी बाई ही साऱ्यांना संधी वाटते असं मत संमेलनाच्या उद्घाटनकर्त्या वैशाली येडे यांनी यावेळी व्यक्त केलंय। तर साहित्य संमेलनात विनोद तावडेंच्या भाषणादरम्यान संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना वसंत पुरकेंनी त्यांच्याबद्दल वादग्रस्त विधानं केली। शेकडो महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा बाबा राम रहीम मुख्यमंत्र्यांना अष्टपैलू वाटतो, त्यामुळे फडणवीसांनी बाबा राम रहीमला त्यांच्या घरी घेऊन जावं असं वक्तव्य पुरकेंनी केलं। खेड दापोली विधानसभा मतदारसंघातून पर्यावरण मंत्री रामदास कदम आपल्या अयोग्य पुत्राला उभा करण्याचा प्रयत्न करत असून ते हा प्रयत्न पैशाच्या जोरावर करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलाय। तसंच ते रामदास कदम नाही तर दामदास कदम असल्याची टीकाही मुंडे यांनी केली। सोलापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी केलेल्या मारहाण प्रकरणी आता दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना केलेली आहे। युवक काँग्रेसच्या वतीने युवा शक्तीच्या हक्कासाठी आणि फसव्या भाजप सरकारच्या निषेधार्थ कन्याकुमारी ते काश्मीर प्रवास करणारी युवा क्रांती यात्रा जी आहे ती धुळ्यात पोहोचली आणि या यात्रेचं मोठ्या उत्साहात असं स्वागत देखील करण्यात आलं।
अमित ठाकरेंच्या लग्नाचं मोदी आणि शहांना निमंत्रणच दिलं नाही. मात्र सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांना अमित ठाकरेंच्या लग्नाचं निमंत्रण मात्र पोहोचलंय. नाशिक शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडत असून गेल्या 2 दिवसांमध्ये शहरात 2 हत्या झाल्यानं राष्ट्रवादीचे नेते आणि नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी नाशिक पोलीस आयुक्तांची भेट घेतलेली आहे. अर्थतज्ञ आणि भारतातील स्कॉटलंड बँकेच्या माजी सीईओ मीरा सन्याल यांचं निधन झालंय. मुंबईच्या रहिवाशी असलेल्या मीरा सन्याल यांना कर्करोगाचा त्रास होता आणि या दीर्घ आजारामुळे वयाच्या 57व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2014 मध्ये आम आदमी पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी आपलं बँकिंग क्षेत्रातील करिअर सोडलं. सावित्रीबाई फुले विद्यापीठात आज दीक्षांत समारंभ असून पुणेरी पगडी नको फुले पगडी द्या अशी मागणी करत विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या. विद्यार्थी संघटनेने गोंधळ घातल्यानंतर पोलिसांनी काहींना ताब्यात देखील घेतलं. त्यामुळे या पदवी प्रदान सोहळ्याला गालबोट लागलं. पुणे विद्यापीठात झालेल्या पुणेरी पगडी आंदोलनाचा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून मात्र निषेध करण्यात आला. यावेळी शरद पवारांचे पुणेरी पगडी घातलेले पोस्टर दाखवत आणि घोषणाबाजी करत निषेध आंदोलन करण्यात आलं. केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार घेण्यास गेलेल्या रुग्णांना रुग्णालयातील डॉक्टरचे बाहेरील मेडिकलशी आर्थिक हितसंबंधामुळे 70 ते 80% औषधं बाहेरून आणण्यास सांगतात. मात्र गरिबांना औषधांचा खर्च परवडत नसल्याने या प्रकरणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महापौर आणि पालिकेच्या उपायुक्तांच्या ही बाब लक्षात आणून दिली. तसंच संबंधितांवर योग्य ती कारवाई करा, अन्यथा रुग्णालयाला टाळे ठोकू आणि जो डॉक्टर असं करताना आढळेल तो मार खाईल असा सज्जड इशारा देण्यात आलाय. पुणे मेट्रोच्या भूमिगत मार्गाच्या कामाला आता सुरुवात झाली. मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मार्गावर मेट्रो धावणार आहे आणि या मार्गावर 6 किलोमीटर लांबीचा मार्ग हा भूमिगत असणार आहे. औरंगाबाद विमानतळावरून बँकॉकसाठी विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. या विमानसेवेचा फायदा औरंगाबादसह आसपासच्या जिल्ह्यांना होणार आहे. विमानतळावरून सध्या देशांतर्गत 5 ठिकाणी विमानसेवा सुरू आहेत. समृद्धी महामार्गाला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव द्यावं अशी मागणी सकल मराठा मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर यांनी केली. या भागातील शेतकरी आणि सकल मराठा समाजाची ही मागणी आहे असं कुंजीर यांचं म्हणणं आहे. मुख्यमंत्र्यांनी यावर असं देखील आवाहन कुंजीर यांनी केलं. भिवंडी शहराच्या सीमेवर अंजूर फाटा येथे ट्रकमधून जुने टायर घेऊन जात असताना ट्रक रेल्वे पुलाखाली अडकला. सुदैवानं या ट्रकमध्ये अवजड साहित्य नव्हतं, नाहीतर या दुर्घटनेत पुलाला मात्र धोका निर्माण झाला असता. चारकोप येथील सह्याद्रीनगरमध्ये असलेल्या एका कंपनीला आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून तब्बल 2.5 तासांनी या आगीवर नियंत्रण मिळवलं आणि या आगीत लाखोचं सामान मात्र जळून खाक झालं. मुंबईहून लोटे येथे येत असलेल्या केमिकलचा एक टँकर कशेडी घाटात पलटी झाला. रस्त्यातच केमिकल पडल्यानं काही दुचाकीस्वार त्यावरून घसरले. अपघातग्रस्त टँकर बाजूला करण्याचं काम क्रेनच्या सहाय्यानं युद्ध पातळीवर घेण्यात आलं आणि त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. टँकर हटवल्यानंतर रस्त्यावर पडलेलं रसायन खेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलातील बंबानं धुण्यात आलं आणि त्यानंतरच वाहतूक सुरू केली. पालघर तालुक्यातील शेलवाडी वाघोबा खिंड परिसरात झालेल्या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला, तर दुसऱ्या तरुणाचा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अपघात कसा झाला याचं नेमकं कारण जरी स्पष्ट नसलं तरी एखाद्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक देऊन फरार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते. #मीटू मोहिमेचं वादळ शमत नाही तोच नागपूर पोलीस दलात कार्य करणाऱ्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्यानं पोलीस निरीक्षकाविरोधात लैंगिक छळ केल्याची तक्रार पोलीस आयुक्तांकडे केली. डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला चौकशीचे आदेश दिलेत. पुण्यात 1,70,00,000 रुपयांच्या लाच प्रकरणात सह आरोपी असलेले भूमी अभिलेखचे उपसंचालक बाळासाहेब वानखेडे यांचा अटकपूर्व जामीन विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांनी फेटाळलेला आहे. वानखेडे यांना हे प्रकरण चांगलंच महागात पडलं असून त्यांचं तडकाफडकी निलंबन करण्यात आलं असल्याचं सूत्रांकडून समजतंय. वानखेडे यांच्या निलंबनामुळे महसूल विभागात मात्र खळबळ उडाली. जळगावातल्या चोपडा येथील एका माथे फिरून 7 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करत लहान भावासह दोघांनाही विहिरीत फेकल्याची संतापजनक घटना घडली. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर हे कृत्य केल्याची त्याने कबुली दिली आणि त्यानंतर पोलिसांनी जवळपासच्या विहिरींचा शोध घेतल्यानंतर या बालकांचे मृतदेह सापडले.
नांदेडमध्ये 12वी शिकणाऱ्या अनुजा कांबळे या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली। शिक्षणाचा खर्च झेपत नसल्याने तिने आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे। भाग्यनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणाचा आता अधिक तपास सुरू आहे। सातारा जिल्ह्यातील मेढा येथे वेण्णा नदीच्या पुलावरून उडी मारून फार्मसी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या परभणीच्या नकुल दुबे या विद्यार्थ्याने आत्महत्या केली। मित्रांसमवेत वेण्णा नदीच्या पुलावर गेल्यानंतर मित्राच्या हातात चिठ्ठी देऊन अचानक त्याने पुलावरून उडी घेतली। महाबळेश्वर ट्रेकर्सच्या मदतीने वेण्णा नदीच्या परिसरात त्याचा मृतदेह शोधण्याचं काम आता सुरू आहे।